एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेजवळ अडवण्यात आलेल्या मराठा आंदोलकांचे आता मंत्री शंभूराज देसाई हे भेट घेणार आहेत। रस्त्यावर भेट न घेता आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये ही भेट व्हावी, देसाईंनी आंदोलकांना ही विनंती केली आहे। आझाद मैदान पोलीस परिसरामध्ये देसाई 5 मिनिटांमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर आता आंदोलकांसोबत ते काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर गेल्या 1.5 ते 2 तासांपासून मुंबई महापालिका परिसरामध्ये हे आंदोलक ठिय्या मांडून बसले। अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, आता शंभूराज देसाई या आंदोलकांची भेट घेणार असल्याचं कळतं। नक्कीच सागर, आपण पाहतोय की गेल्या 1.5 ते 2 तासांपासून मराठा आंदोलक जे आहेत ते महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाजूला आंदोलन करतायत। त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आहे, परंतु आता त्यांच्या भेटीसाठी अगोदर मंत्री शंभूराज देसाई आहेत ते पोहोचतायत। परंतु मंत्री शंभूराज देसाई हे आझाद मैदान पोलीस चौकी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि मग नंतर मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आहे ते शिष्टमंडळ मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेईल। मराठा आंदोलकांची मागणी आहे की ज्या पद्धतीने जानेवारी महिन्यामध्ये जी मुख्यमंत्र्यांकडून घोषणा करण्यात आली होती त्याची अंमलबजावणी अजून देखील केलेली नाही, त्याचे स्मरण देण्यासाठी हे सर्व आंदोलक जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। परंतु मुख्यमंत्री मुंबईत नाहीयेत, मुख्यमंत्री ठाण्यात आहेत, त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आहेत ते त्यांच्या आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत। परंतु अगोदर ते पोलिसांची बातचीत करणार आहेत, त्यासाठी आझाद मैदान पोलीस स्टेशनला अवघ्यात थोड्या वेळात जे आहे ते शंभूराज देसाई पोहोचआहेत आणि त्यानंतर आंदोलकांची देखील शंभूराज देसाई भेट घेणार आहे। त्यानंतर आंदोलकांची नक्की भूमिका काय असणार आहे, कारण त्यांचं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल निघालेले मराठा आंदोलक जे आहेत ते पुण्यावरून निघाले होते, ते वाशी मार्गे चेंबूर मार्गे ते आझाद मैदानाच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांना वर्षावरती जायचं आहे, परंतु पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे आणि त्यांना अडवल्यानंतर आता शंभूराज देसाई त्यांच्याशी नक्की काय बातचीत करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच निवृत्ती, त्यामुळे देसाई आणि आंदोलकांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।